त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट खेचून गेल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करावं तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या संग काम करते त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहे? मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झकमाऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता, तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं. 10-5 रुपयाचं काम काढी लावी. असं जातवान मिशा पिढी नराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मग आता प्रश्न अर्धवट राहिला. तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण? असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही.